हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आता ना सकाळची सगळी तयारी वगैरे झालेली आहे. तर पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे आणि भरलेलं वांग आणि थोडासा शेपू आणि जे काय म्हणजे डेलीचं रुटीन आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा तर मी हे बनवणार आहे आपलं थोडंसं भरलेलं वांग बनवून घेते आणि त्याच्यानंतर शेपू बनवते. कारण भरलेलं वांग बनवलं की पोरांना टिफिनला होईल आणि शेपूची भाजी आहे ती खाऊन जातील पोरं. तर आता ना देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे ना. हा जो कुर्ता दिसतो ना तुम्हाला माझ्या अंगावरती तो आहे मिशोवरून घेतलेला. कलर किती छान आले बघा. ट्रेडिशनलमध्ये नवीन आलेत ना तर ही न्यूमध्ये त्याच्यामध्ये भेटते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आरामात घेऊ शकता. खूप कमी प्राईज आहे, फक्त 250 रुपयाला मला भेटलेला आहे. कपडा इतका छान आहे ना, खूप छान कपडा आहे हा, एकदम मस्त. ह्याच्यामध्ये ना ग्रीन वगैरे कलर खूप छान छान कलर आहेत. जसं आपल्याला काय आवडेल त्या प्रमाणात आपण घेऊ शकतो. तर चला आता लागायचं आहे कामाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला की हा कुर्ता आहे ना त्याला ना घेताना जर आता तुमचं समजा एक्सेल असेल तर तुम्ही थोडंसं मोठ्या साईजचं घ्या आणि यम असेल तर थोडं मोठ्या साईजचं घ्या. काय माहिती का, तुमची जी साईज आहे त्यापेक्षा थोडंसं मोठं घ्या. काय होतंय हा आहे कॉटनमध्ये थोडासा, तर मग धुतलं की आकसून जाईल, तो थोडासा आकसतोय. त्यामुळे तुम्ही काय करा, थोडंसं आपलं नॉर्मल ना असं ह्याच्यामध्ये घ्या, थोडासा मोठा घ्यायचा. धुवून काय होते, कॉटनचे कपडे ना थोडे आकसतात, तर थोडासा घेतलेला बरा थोडासा मोठा. तर त्याच्यावर ना आपलं हे नाही का गोल्डन किंवा व्हाईट लेगीज घालू शकतो आपण आरामात. आपल्याकडनं 1-2 लेगीज अशा पाहिजेलच घरात ना असं कॉमन, तर त्याच्यावर आपण असं घालू शकतो. तर असो. तर पूर्वाचं पण एक पार्सल आले, तर ते तुम्हाला दाखवते. ती पण लय एकदम आज लय खुश आहे, तिचं पार्सल आले म्हणून. ती म्हणते मम्मी तुझीच पार्सल येते ती मला, मग तिला पण मागवली. जरा काही मागवायचं होतं ते दाखवते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी. तर आता इथं चाललेलं आहे माझं भरलेलं वांग बनवायचं. तर ही ना भरलेलं वांगे मी 2-3 पद्धतीने बनवते. पण म्हणजे ही जी आहे ना ती म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे, ती तुम्हाला दाखवते. आपण टिफिनला वगैरे ना अगदी 10 मिनटात सुद्धा नाही, 10 मिनटापेक्षा कमी वेळेत आपण बनवू शकतो. आता समजा कोणाकोणाला ना टिफिनचं जर अर्ध्या तासातच टिफिन बनवायचं असेल आणि वेळ एकदम कमी असेल तर पण 10 मिनटाच्या आत भाजी आणि 5 मिनटं एक पीठ मळायला आणि 10 मिनटं एक 5-6 मिनटं चपात्या लाटायला आणि काय एखादं पोळी वगैरे तळून द्यायची असेल तर एक 5 मिनटं. तर असं डबा एक अर्ध्या तासात आपला होऊन जाते. त्या मानाने ही भाजी एकदम सोपी. तर तुम्हाला मी सांगते काय करायचं. आपला लांब लांब असं पहिल्यांदा कांदा चिरून घेतला आणि एकदम असं कांदा चिरून ना पहिल्यांदा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा. म्हणजे आपले जे काही कशात आपण करणार आहोत ना भाजी, तर त्या भांड्यामध्ये कांदा लांब लांब चिरायचा, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि ते तळस्तोरच आपला इकडं मसाला तयार होतो. एकदम सिंपल मसाला आहे. आणि भरलेलं वांगा आपलं असतंय कसं तसंच लागते बघा, एकदम टेस्ट असं मसाला वांगा कसं असते तसं. तर तुम्हाला सांगते, शेंगदाण्याचा कूट, हळद, थोडंसं चवीनुसार मीठ, जिरे, थोडासा ओवा आणि आपलं थोडीशी धना पावडर, बस इतकंच घातलेलं आहे आणि त्याचा मसाला तयार करून घेतलेला आहे. आणि खोबरं, जर तुम्हाला पित्ताचा त्रास नसेल तर खोबरंसुद्धा तुम्ही घालू शकता. पण ही मसाला तयार करायला काहीच वेळ लागत नाही. तर कांदा तळूस तर हा मसाला मी तयार करून घेतला. आता तुमच्यासमोर तुम्ही बघू शकता. कांदाचं फक्त फ्राय करायला टाकला आणि हा मसाला लगेचच तयार केलेला आहे. तर कसं ज्यावेळेस आपण 2-2, 3-3 भाज्या बनवत असतो ना, तर काय होते माहिती का, त्यावेळेस भाज्या एकदम जास्त बनवून चालत नाही, थोड्या बनवावं लागतात. तर मग त्या टायमिंगला ना असा मसाला पण जास्त काय फार सगळं जगभराचे मसाले टाकायची काही गरज नसते. आपले नॉर्मल मसाले जरी टाकले तर भाज्या खूप टेस्टी होतात आणि मसाले भाजी असल्यासारखी पण होतात भाज्या. तर ती एक ट्रिक असते. तर तुम्हाला मी सांगते इथं आता हो का, किती मस्त एकदम मसाला वांगासारखं वांग झालं आहे की नाही. फक्त एक गोष्ट करायची, कधीही कांदा चांगला तळून घेतला की तुमची भाजी परफेक्ट अशी आहे. तर त्यामुळे मी कांदा थोडंसं लालसर, कांदा ना प्रत्येक भाजीचा कांदा असं लालसर होतो तळायला टाकते. मग त्याचं इकडं वाटण वगैरे करून घ्यायचं, काही वेळ लागत नाही. आणि तुम्हाला जर टिफिनची गडबड असेल ना तर तुम्ही ना अशी भाजी करायला काहीच हरकत नाही बघा. आणि इकडं आलेलं आहे पूर्वाचं पार्सल. तर पूर्वाचं काय पार्सल आले तुम्हाला तर पूर्वा दाखवते. पूर्वा आता लई खुश आहे एकदम, म्हणजे एकदम काय सांगू नका. तिला ना तिला एकदम म्हणजे असं 15 दिवस झालं ती ओरडत होती मम्मी मला हे घ्यायचं आहे. आणि तुम्हाला सांगते, तिला हे का घेतलं नव्हतं मी ह्याच्या अगोदर एक तिनं
असलं घेतलं होतं, पण ते प्लॅस्टिकचं होतं. प्लॅस्टिकचं असल्यामुळं ते असं 2-4 वेळा पडलं ना, ते असं प्लॅस्टिकचं नाही माहिती, थोडंसं नसतं ते प्लॅस्टिक फायबर, ते फुटतंच पण तसं ते होतं. पण मग ते फुटू नये म्हणून आता हे ऑर्डर केले बघा. हे अजिबात फुटणार नाही, हे कपड्याचं आहे ना, हे कसं काय फुटणार. आणि दिखाऊ पण आहे हे, म्हणजे दिसायला पण सुंदर आहे आणि ह्याच्यात सामान पण भरपूर मात येतं. म्हणजे काय काय तुम्हाला ठेवायचं, पेन किती ठेवलेत बघा, हे बघा 1760 पेन. हा आहे किती बिला 7वीला. आत्ता नाही 7वीला आहे कुठलं, 6वीला, अजून 7वीला पण नाही. तोपर्यंतचे इतके मोठे पेन हिनं हे करून ठेवलेत. आणि ह्याचं चाललंय तर काय गरज आहे एवढ्या लवकर हे करायची, एवढ्या लवकर एवढं पैसे खर्च करायची हिला, ह्या पूर्वाला, असं ह्याचं चाललंय इथं. आणि ह्याचं कसं आहे माहिती का, ह्याला टिफिनचे भरपूर डबा आहे, पण ह्याला ना जे ज्याचा फेवरेट डबा आहे ना तोच घेऊन जायचं असतं शाळेत. आणि मग तो लावत बसते त्याला कागद, कारण त्याला त्याची बॅग थोडी सगळं घाण झालेली आवडत नाही. मग तो काय करतोय, रोज जाताना शाळेत ना टिफिनला कागदच लावतोय. तो त्याला 1-2-3 प्रकारचे 3 टिफिन आणलेत मी त्याला, खरं सांगते तुम्हाला 3 आहेत त्याला टिफिन. पण तो काय करतोय, त्याला तेच टिफिन आवडते, मग तेच नेण्यासाठी मग त्यातून थोडं तेल गळते. तर मग ती कागदला सापडला मला कागद म्हणून आला इकडे दाखवत असते पोरांचं काय काय. तर कसं आहे माहिती का, आता इकडं चाललेलं आहे माझं थोडंसं, म्हणजे मला आता बनवायचं आहे शेपू. तर हा शेपू मी खरं तर त्यांना खाण्यासाठी बनवणार होते, पण पोरांनी काय केलेलं आहे, जी काही आपली घेवडाचा जो रस्सा बनवला होता मी, आणखी एक भाजी बनवली आहे. पण व्हिडिओ एवढा मोठा होतोय, 3-3 भाज्या जर मी एका व्हिडिओमध्ये दाखवत बसले तर व्हिडिओ किती मोठा होईल, म्हणून ती काय भाजीच्या सोबत शेअर केले नाही. तर घेवड्याची जी भाजी आहे ना, आपली वाल म्हणतात बघा, काही जण त्याला वाल म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये, आमच्यात घेवडा म्हणतात. तर त्याची भाजी केलेली ती पोरांनी खाऊन घेतलेली आहे. आता ही भाजी जी आहे ना, ती मी यांना टिफिनला देणार आहे त्याच्या पप्पाला. तर म्हणलं ही काय भाजी जास्त नाही, आता ही एवढा शेपू आहे ना, तुम्हाला सांगते एकदम थोडा होता आहे शेपू शिजून. तर मग त्याच्यामुळं ना एवढं काय जास्त नाही, डाळ जास्त घातलेली नाही त्याच्यामध्ये, थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, लसूण ठेचून घातलेलं आहे. आणि मस्त असं आपलं थोडंसं परतून घ्यायचं. कधीही कोणतीही भाजी मी जास्त शिजवत नाही. तर असो, भेटूया उद्याच्या माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि थांबा थोडंसं जरा, आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली महत्त्वाची, ह्या ड्रेसची ना, आणि एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगायची राहिले. ह्याची प्राईस ना 200 म्हणले ना मी मगाशी तुम्हाला, तर तेवढी नाही, ह्याची प्राईस कमी आहे, 121 रुपये का काहीतरी आहे. ते चुकून मी बोललेली होती, जास्त सांगितली आहे, तशी नाही सांगायला पाहिजे खरं तर. पण आपल्याकडे ऑर्डर 2-4 ड्रेस होतं माझ्याकडे, त्यामुळे मला प्राईसचं काही समजलं नाही. तर त्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे समजून घ्या, इकडे तिकडे थोडंसं होत असते प्राईस सांगताना. तर तुम्ही मीशोवर जर बघितलं तर 221 का काहीतरीची प्राईस आहे, खूप छान आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, ह्याचं ना म्हणजे कलर घेताना जरा व्यवस्थित घ्या, कारण कसं आहे, कलर ना आपल्याला दिसतो ना, तर तोच कलर 2-3 आहेत ह्याच्यामध्ये. तर बघून घेतलं ना, थोडंसं चौकशी करून घेतली की आपल्याला परफेक्ट कलर भेटते. ह्याच्यामध्ये ग्रीन आहे थोडंसं, आपलं काय म्हणते ती काय मोरपीस कलर आहे. तर घेताना थोडंसं व्यवस्थित घ्यायचा, नाही तर घ्यायला गेलो एक भेटणार एक असं व्हायला नको. तर असो, आता थांबवतो इथंच व्हिडिओ, भेटते उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओ.